राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता एसआरएचा बाप समजतो महेश लांडगे यांनी हे वक्तव्य केलंय। एसआरए मधील लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून धमक्या आल्याचं लांडगे यांनी म्हटलंय। भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असं म्हणत लांडगे यांनी फडणवीसांकडे तक्रार केली आहे। तर काळजी करू नका, इथे कायद्याचं राज्य चालेल, धमकीचं नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। जी कारवाई करायची आहे ती 16 जानेवारी नंतर करू असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। लोक एसआरएच्या स्कीम करतात आणि ते एसआरए जसं काय त्या एसआरए मध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते गृह प्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही, अमुक देणार नाही, तमुक देणार नाही, आम्हाला मतदान नाही केलं तर। आणि इथला एक आहे या आजूबाजू याच परिसरातला एक आहे नेता, त्याला लय थोडस हे आहे की मी एसआरएचा बाप आहे। साहेब हा एसआरएचा स्वतःला बाप समजतो ना, याला एकदा आपल्याला जागे व्हावं लागेल। भाऊ आमचे महेश दादा म्हणाले कोणीतरी एसआरए मध्ये धमक्या देत आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना धमक्या देण्याची हिंमत कोणाची होते आहे? काळजी करू नका, कोणी जर धमकी देत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला आमचे पोलीस सक्षम आहेत। एसआरए ची जी अपेक्स बॉडी आहे, जी मेन एसआरए आहे, त्याचा अध्यक्ष मीच आहे, मुख्यमंत्री म्हणून मीच अध्यक्ष आहे। त्यामुळे कोणी जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मग जनतेच्या हिताकरता 16 तारखेनंतर काय कारवाई करायची ते आपण निश्चितपणे ठरवू।